खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जातो आणि यामुळे पुणे परिसरात पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। पुण्यातील एकतानगर परिसरातील सोसायटीमध्ये पाणी शिरायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे सोसायटीच्या पार्किंग आणि रस्त्यावरती पाणी साचलेलं आहे। दरम्यान खडकवासला धरणातून 35,000 क्युसेक वेगाने विसर्ग केला जातोय। पुण्याच्या एकतानगर परिसरातली आपण दृश्य बघतोय। अनेक नागरिक घरांमध्ये अडकलेले होते। एकतानगरमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचायला आता सुरुवात झालेली आहे। प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना केल्या जात आहेत, मात्र अचानक पाण्याची पातळी आपल्याला वाढताना बघायला मिळते। धरणातून सुद्धा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे, तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात पाऊस सुद्धा सुरू आहे। वैभव सोनवणे या संदर्भातली अधिकची माहिती आपल्याला देत आहेत। वैभव, आपण बघतोय आता धरणातून सुद्धा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे, पाणी साठायला सुरुवात झालेली आहे। सध्याची काय तिकडची परिस्थिती आहे? कालपासून जवळपास साधारणपणे 35,000 क्युसेक पर्यंत रात्री उशिरा विसर्ग जो आहे तो खडकवासल्यातून सुरू करण्यात आलेला होता। घाटमाथ्यावरती खडकवासला धरण साखळीच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावरती पाण्याची आवक जी आहे ती 3 दिवसाच्या पावसानं झालेली होती आणि ही चारही धरणं जी आहेत ती जवळपास 98% भरली आहेत। त्यामुळे सततधार जी सुरू आहे त्याने पाणी जे आहे ते सोडण्याशिवाय पाटबंधारे विभागाकडे पर्याय नव्हता। त्यामुळे हळूहळू वाढवत नेत काल रात्री उशिरा 35,000 क्युसेक पर्यंत विसर्ग जो आहे तो वाढवण्यात आलेला होता। त्याबरोबर शहरामध्ये सुद्धा जो पाऊस सुरू आहे त्यातून ओढ्या नाल्यातून येणारं पाणी असं साधारणपणे 50,000 क्युसेक पाणी जे ते या नदीमधून सध्या वाहतंय आणि त्याचा परिणाम आपण पाहतोय सिंहगड रोडला नदीच्या लगत, नदीच्या पात्रालगत ज्या सोसायटी आहेत एकतानगरी आहे जिथे गेल्या वर्षी पाणी भरलेलं होतं तिथे याही वर्षी पाणी भरलंय। महापालिकेनं काही सुरक्षेच्या उपाययोजना ज्या आहेत त्या केलेल्या होत्या, भिंत बांधलेली होती, मात्र त्याचा फारसा परिणाम जो आहे तो झालेला दिसत नाही। अखेर काल रात्री पाणी भरायला सुरुवात झाल्यानंतर इथल्या काही नागरिकांनी स्वतःहून बाहेर पडणं पसंत केलं, तर काही नागरिक जे आहेत ते अजूनही या इमारतींमध्ये आहेत। त्यांचं रेस्क्यू करायचं काम जे आहे ते अग्निशमन दलाचे जवान आणि महापालिकेकडून केलं जात आहे। महापालिकेचे अधिकारी किंवा एकूण प्रशासनाला पूर्वकल्पना असल्यामुळे पाणी सोडल्यावरती इथे पाणी शिरेल याची पूर्वकल्पना असल्यामुळे आधीपासूनच तयारी जी आहे ती पूर्ण करण्यात आलेली होती आणि त्या पार्श्वभूमीवरती सगळी जे अडकलेले लोक आहेत त्यांना बाहेर काढण्यात येतंय आणि आपल्यासोबत महापालिकेचे अधिकारी आहेत, त्यांना विचारू साधारणपणे किती लोकांना रेस्क्यू केलंय, कुठे ठेवलंय आणि आता तुर्तच परिस्थिती काय? आपण काल रात्रीपासून 3 कुटुंब स्वतः महापालिकेने रेस्क्यू केलेले आहेत। त्यापैकी 2 कुटुंब आपली इथे बॅडमिंटन हॉल इथे आपण तात्पुरत्या निवारा याच्यामध्ये गेले आणि बाकी इतर कुटुंब आपापल्या नातेवाईकांकडे गेलेली आहेत। आणि आपण काल अगदी सकाळी 7 वाजल्यापासून जेव्हापासून आपल्याला पाण्याची सूचना मिळाली तेव्हापासून आपण कंटिन्यूस पब्लिक ऍड्रेस सिस्टीमद्वारे निंबजनगर, एकतानगरी, विठ्ठलनगर इतर भागामध्ये कंटिन्यू आपलं अनाउन्समेंट सुरू आहे। त्यामुळे ज्या नागरिकांनी प्रशासनाच्या आव्हानाला प्रतिसाद दिला ते स्वतःहून निघून गेलेले आहेत आणि काही नागरिकांना आपण कंटिन्यू म्हणजे अक्षरशः विनंती किंवा अर्ज करतोय तरी ते निघण्यास तयार नाही। आता जी फॅमिली आपले इथे कुटुंब पहिल्या मजल्यावरील द्वारकाईमध्ये निघण्यास तयार होते त्यांना महापालिकेच्या फायर ब्रिगेडच्या यंत्रणेमार्फत आपण सुरक्षित स्थळी सुरक्षितपणे बाहेर रेस्क्यू केलेले आहे। ते त्यांच्या नातेवाईकडे राहण्यास गेलेले आहेत। लोक बाहेर येत नाहीयेत, त्यांच्या बाबतीत आपली काय भूमिका असणार आहे? नाही, आता आम्ही कंटिन्यू पब्लिक ऍड्रेस सिस्टीम तर लावलेलीच आहे किंवा त्यांच्या चेअरमन लोकांशी बोलतोय। इव्हन आता आम्ही एक नोटीस सर्व व्हॉट्सअप ग्रुपवर आणि त्यांच्या इमारतींवरही लावणार आहोत। त्यामुळे प्रशासन पूर्णपणे कटिबद्ध आहे, तरी नागरिकांनीही या सर्व बाबी सकारात्मक प्रतिसाद देणे अपेक्षित आहे। धन्यवाद। ठीक आहे, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आवाहन केले जे नागरिक अजूनही पाणी भरल्यानंतर सुद्धा इमारतीमध्ये 2ऱ्या-3ऱ्या मजल्यावरती आहेत त्या सगळ्या नागरिकांनी खाली यावं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता पाणी जे ते आणखी 9 वाजेपर्यंत साधारणपणे विसर्ग जो आहे तो 40,000 क्युसेक पर्यंत वाढवला जाऊ शकतो। आज दुपारनंतर पावसाचं प्रमाण जे ते कमी होईल असा फोरकास्ट आहे। त्याच्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी शाळांना सुद्धा सुट्टी दिलेली नाहीये शहरामधल्या, मात्र जे 4 तालुके आहेत भोरवेल्ला, मुळशी आणि मावळ या 4ही तालुक्यातल्या शाळा ज्या आहेत घाटमाथ्यावरच्या जिथं अत्यंत जोरात पाऊस जो आहे तो सुरू आहे तिथे मात्र शाळांना सुट्टी द्यावी असे आदेश जे आहेत ते जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकाऱ्यांनी काढलेले आहेत आणि त्याचा निर्णय जो आहे तो तिथल्या स्थानिक गट विकास अधिकाऱ्यांनी घ्यावा अशाही सूचना त्यांना देण्यात आलेल्या आहेत। शहरामध्ये मात्र तुर्तास सगळ्या शाळा किंवा एकूण जनजीवन जे आहे ते अशाच पद्धतीनं चालू राहील। काहीसं विस्कळीत जरी झालेलं असलं तरी कार्यालय आणि शाळा सुरू राहतील। निश्चित वैभव, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू।